बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचं प्रतिपादन. महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त महापुरुष जयंती उत्सव समिती व भीमगर्जना युवक संघटना यांच्या वतीनं झुपरी हुतात्मा स्मारक येथे भीमगर्जना युवक संघटनेचे अध्यक्ष व माजी उपसरपंच धर्मवीर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रख्यात सुप्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचं प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. बानुगडे पाटील आपल्या व्याख्यानामध्ये बोलताना म्हणाले की बाबासाहेबांचे विचार आचरणात आणत त्यांनी एकूण 32 पदव्या मिळवल्या. त्यांची वाचनाची आवड सांगत होते की वाचाल तर वाचाल ही आहे म्हणत बाबासाहेबांची लंडन कोलंबिया येथे घेतलेल्या पदव्या व त्यांनी कष्टात उभे राहून घेतलेले शिक्षण, कायद्याची पूर्ण माहिती असणारे बाबासाहेब आज बोधिसत्व म्हणून संबोधले जातात. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत असताना अंगावर शहारे आले. अक्षरशः महिला वर्ग डोळ्यात पाणी आणत होत्या. बाबासाहेबांचं झोपडीत राहत समाजाप्रती असणारी तळमळ सांगितली. कोणताही गर्व न बाळगणारे आतून हळव्या स्वभावाचे बाबासाहेब आज त्यांनी संविधान लिहून समाजाला न्याय देण्याचं काम केलं. या कार्यक्रमासाठी हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी आपल्या मोलाचं मार्गदर्शन केलं. हुपरी पोलीस स्टेशनचे PI सत्यवान हाके म्हणाले, त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी मीही उत्सुक आहे. त्यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानातून आपल्या जीवनामध्ये बोध घेतले पाहिजेत. RPI जिल्हाध्यक्ष सतीश माळगे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी मनसे जिल्हाप्रमुख दौलतराव पाटील, नगरसेवक रफिक मुल्ला, सुभाष कागले, किरण कांबळे, विद्याधर कांबळे, बाळासाहेब कांगणे, राहुल फुले, भीमगर्जना युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संयोजक व माजी उपसरपंच धर्मवीर कांबळे यांनी मानले. विशाल क्रांती वृत्तसेवा हुपरी.